तिथंच बसतंय की इथं बस मला इथं बस तू येऊ नको कुठं जाईल लक्ष द्या आता झालं का सगळ्यांना ठीक आहे झालंय का चल काल आपण फोल्डर क्रिएट केले होते बरोबर याच्यामध्ये कुणाला काही डाऊट आहे ठीक आहे झाले सगळ्यांचे फोल्डर क्रिएट डे वाईज फोल्डर पण क्रिएट केलंय त्याच्यामध्ये त्याच्या आतमध्ये डे वाईज म्हणजे आजची डेट सपोज 04 आहे बरोबर 0407 ते 2025 पर्यंत सगळे फोल्डर क्रिएट झालेत आतमधले त्याच्यात नाही का मग ते एकदा क्रिएट करून घेऊ आणि नंतर मग आपल्याला इन आणि आउट वेगळे वर्कफ्लो सिंगल वर्कफ्लो मधून कसे कॉल करू शकतो ते शिकू ठीक आहे आता कुठपर्यंत आपण मला वाटतं डेस्कटॉपला क्रिएट केलेले डॉक्युमेंट्सला ऑटोमेशन 2025 बरोबर इथपर्यंत याच्यामध्ये डिप्लोमा बॅचचं फोल्डर क्रिएट केलं होतं आणि इयरचं केलं होतं बरोबर आता याच्यामध्ये आपल्याला मंथचं फोल्डर क्रिएट करायचं मंथच्या आतमध्ये डे वाईज आणि डे वाईजच्या आतमध्ये इनपुट आणि आउटपुट असे 2 फोल्डर क्रिएट पाहिजे बरोबर म्हणजे तिथून पुढे मग आपण इनपुट फोल्डरमध्ये तुमचा इनपुट डेटा जाईल आणि आउटपुट फोल्डरमध्ये काय जे असेल तो आउटपुट डेटा जाईल बरोबर आता 20 म्हणजे इयरचं फोल्डर आपण क्रिएट केलंय बरोबर आता मंथचं फोल्डर क्रिएट करायचं सपोज मी हे 3 ऍक्टिव्हिटीज परत कॉपी करतो हे कालचाच वर्कफ्लोचा मी कॉपी केलाय तिथं ठीक आहे इथं फक्त मी आता मंथ ठीक आहे आणि तुमचा मंथ फोल्डर कुठपर्यंत 5 सेव्ह झाला होता इयरच्या नंतर बरोबर ठीक आहे str इयर प्लस तुम्ही इथं 4 टाइम एम टाकला तर तुमच्या जे मंथचं नाव आहे ते टोटल येऊन जाईल ठीक आहे त्याच्यानंतर आपण ते फोल्डर आहे की नाही ते चेक करणार str मंथ त्याचा परत व्हेरिएबल एक क्रिएट करून घेणार कंट्रोल एक्स कंट्रोल के ठीक आहे मंथ एक्झिस्ट ठीक आहे जर मंथचं फोल्डर असेल तर क्रिएट करायची गरज नाही नसेल तर क्रिएट करा ठीक आहे मंथ फोल्डर ऑलरेडी एक्झिस्ट str मंथ ठीक आहे मंथ फोल्डर क्रिएटेड ठीक आहे हे झालं मंथचं सिमिलरली आपलं डेचं फोल्डर पण पाहिजे ना आपल्याला
str मंथच्या आतमध्ये पाहिजे आणि इथं तुमचा DDMMYYY ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला डेट मिळत str फोल्डर डे फोल्डर एक्झिस्ट ठीक आहे. ते डे फोल्डर इथपर्यंत आपण एक्झिक्युशन करून पाहू. आता इथं तो 25 मध्ये कुठलाच फोल्डर नाहीये. ठीक आहे. इट्स युअर चॉईस, काहीच नाही करू शकत त्याला. करा नका करू, इट्स युअर चॉईस. लक्ष द्या नका देऊ, माझं काम आहे शिकवणं, तेवढं मी करल. पेमेंट भेटते ऑब्विसली, त्याच्याशिवाय तू पण नाही करणार, मी पण नाही करणार. ठीक आहे. हा ठीक आहे. तुमचे फोल्डर क्रिएट झाले, डिव्हाइस फोल्डर 04/07/2025. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अजून 2 फोल्डर पाहिजे, इनपुट आणि आउटपुट. ठीक आहे. हे आपण पूर्ण फोल्डर स्ट्रक्चर बनवतोय, हे आपल्याला प्रत्येक प्रोजेक्टच्या वेळेस क्रिएट करायला लागेल. ठीक आहे. आता फक्त आपले इनपुट आणि आउटपुट फोल्डर क्रिएट करणं बाकी आहे. ठीक आहे. आणि हाच कोड आपण ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट करू त्यावेळेस आपण रियूज करणार आहे. ठीक आहे. असं नाही की हा वेस्ट कोड आहे. आपल्याला त्यावेळेस आपल्याला मंच फोल्डर, डिव्हाइस फोल्डर क्रिएट करायलाच लागेल. ठीक आहे. त्याच्यामुळेच मग हे लागेल सगळं कोडिंग. ठीक आहे. मी परत तीच ऍक्टिव्हिटी कॉपी केली खाली. आता मला इनपुट फोल्डर पाहिजे, बरोबर. कंट्रोल की तुमचं ऑलरेडी इथं मंथच्या आतमध्ये डे फोल्डर आहे. ठीक आहे. तर डे str फोल्डर, ठीक आहे. आणि str फोल्डरच्या आतमध्ये मला इनपुटचं फोल्डर पाहिजे. इथे चेक करायला आधी तुमचा इनपुट फोल्डर आहे का. ठीक आहे. इनपुट फोल्डर चेक करायची. फोल्डर ऑलरेडी एक्झिस्ट. इनपुट फोल्डर क्रिएटेड, जर नसेल तर क्रिएट करा. सिमिलर आउटपुट फोल्डर एज वेल.
तुम्ही चेक कराल आउटपुट फोल्डर. ठीक आहे, आउटपुट फोल्डर एक्झिस्ट. ठीक आहे, आपण एक्झिक्यूट करू कोड. आपण तेच फोल्डर क्रिएशन चेक केलंय प्रत्येकाचं. इनपुट आउटपुट फोल्डर. इनपुट आउटपुट 2 फोल्डर क्रिएट झालेत. ठीक आहे, त्याच्या आतमध्ये तुम्ही आता इथून पाहू शकता. आपण इथून फोल्डर स्ट्रक्चर स्टार्ट केलं. ऑटोमेशन 2025 त्याच्यामध्ये आपण हे फोल्डर क्रिएट केले. डिप्लोमा बॅच, इयर वाईज फोल्डर, मंथ वाईज फोल्डर आणि डे वाईज फोल्डर. ठीक आहे, तर मी इथं जातो. हे जर मी डिलीट केलं, पूर्ण फोल्डर स्ट्रक्चर जे बनवलं होतं ते डिलीट केलं आपण. ठीक आहे, आणि फक्त कोड एकदा एक्झिक्यूट केला. तो सगळे चेक करून त्याने परत एकदा क्रिएट केले पाहिजे. ठीक आहे, डिप्लोमा बॅच परत तयार केला. त्याच्यामध्ये इयर वाईज फोल्डर क्रिएट केलं, मंथ वाईज क्रिएट केलं, डे वाईज क्रिएट केलं आणि तुमचे इनपुट आणि आउटपुट. ठीक आहे, म्हणजे तुमचं कधी फोल्डर स्ट्रक्चर डिलीट झालं तर ते परत चेक करून परत क्रिएट करतो. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे कायम त्याचा बॅकअप राहतो. फक्त डिलीट नाही करायचे तुमचे फोल्डर स्ट्रक्चर. जे नाही ते ऑटोमॅटिकली क्रिएट होऊन जाईल त्या कोडच्या थ्रू. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? डे वाईज फंक्शन कसं यूज केलंय, काय यूज केलंय? नाही ना? ठीक आहे, चालेल. एवढं पूर्ण करा एंड टू एंड. ठीक आहे, फोल्डरच क्रिएट करून घ्या कारण ते इन लागणारच. काही डाऊट असेल तर विचार. इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यामध्ये तुमचे डेटचे फंक्शन कसे यूज करायचे ते पण तुमच्या लक्षात येत असेल. डेटचं महत्वाचं आपण इथे यूज केलंय डे वाईज ज्यावेळेस फोल्डर बनवले त्यावेळेस.
काही डाऊट असेल तर विचारा. आता कालच्या प्रोग्राम मध्येच कंटिन्यू केलेलं. हा त्याच्यातलंच काही. मग इथपर्यंत आहे ना, इथपासून खायचं. कुठले पाहिजे तुला? त्या इथपासून सगळ्यात पहिले तू शांत होता. असं खरंच नाही आवड. बसून केलं होतं ना पहिले आणि कास प्रोजेक्टचं कुठलाही फोल्डर क्रिएट करा ना, त्याच्या आतमध्ये डेचे फोल्डर करा, इयरचं फोल्डर करा, कुठल्याही फोल्डर मध्ये. तर काय फोल्डर क्रिएट नसेल तर दुसरं काय आहे, मेन फोल्डर ठेवा, त्याचे डायरेक्टली कॉपी करा, तिथं पेस्ट करा, त्याच्या आतमध्ये फोल्डर क्रिएट करा दुसरे जे पण करायचे. नसेल प्रॅक्टिस करायची तुम्हाला तर मग आपण पुढे जाऊ. म्हणजे पासून आपण स्टार्ट करू ऍटलिस्ट, कारण असं काय ऍक्टिव्हिटी असं घेतलं कोणाला इंटरेस्ट नाही येते. एखादा छोटा प्रोजेक्टच करू म्हणजे लक्षात येईल ऑटोमेशन कसं करू शकतो. ठीक आहे, 5 मिनिट लक्ष द्या, नंतर प्रॅक्टिस करा. काय प्रोजेक्ट करायचं ते सांगतो. ठीक आहे, ही अॅक्मेची एक लॉग इन ची वेबसाईट आहे. ठीक आहे, आपल्याला बॉटच्या थ्रू काय करायचं, या वेबसाईट वर लॉग इन करायचंय. बॉटने तुमचा ईमेल आयडी टाकला पाहिजे, पासवर्ड टाकला पाहिजे, लॉग इन बटनला क्लिक केलं पाहिजे. ठीक आहे, ऑटोमेशनच्या थ्रू. आता माझा जो युजर आयडी पासवर्ड आहे तो मी इथं टाकतो.
काय दिसून काय करणार ते? काय नाही, ती टेस्ट वेबसाईट आहे, त्याच्यात काय नाही घेऊन. ठीक आहे. हे वेबसाईटला लॉग इन केल्यानंतर इथं वर्क आयटमचा डेटा आहे. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. हा जो डेटा आहे हा आपल्याला टोटल एक्सट्रॅक्ट करायचा. ठीक आहे. एक्सट्रॅक्शन करायचं, डेटा एक्सट्रॅक्शन, आणि हा डेटा आपल्याला एका एक्सेल फाईल मध्ये स्टोअर करायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला जो टाईप आहे, इथं इथं तुम्ही पाहू शकता टाईप. ह्या टाईपच्या बेसिसवर तुम्हाला त्याचं फिल्ट्रेशन करायचं. ठीक आहे. WI4 आपण जे फिल्ट्रेशन शिकलो इनिशियली ते फिल्ट्रेशन. ठीक आहे. ते फिल्टर केल्यानंतर आपल्याला प्रत्येक, आता सपोज मी WI5 पकडला. ठीक आहे. तर मला WI5 च्या डेटा इथं जायचंय. ठीक आहे. क्लायंट सिक्युरिटी हॅश, इथून या क्लायंटची इन्फॉर्मेशन, सपोज क्लायंट आयडी, क्लायंट नेम आणि क्लायंट कंट्री, ही सगळी इन्फॉर्मेशन पिकअप करायची आणि याचा एक रिझल्ट रिपोर्ट बनवायचा आहे पूर्ण इन्फॉर्मेशनचा. ठीक आहे. त्याच्यामध्ये ते बिल्ड टेबल वगैरे आपण जे शिकलो त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण यूज करणार आणि त्याचा एक सिंपल रिपोर्ट युजरला गेला पाहिजे. ठीक आहे. सपोज हा माझा क्लायंट WIID आहे, जो आपल्या फर्स्ट वर्क आयटमच्या पेजवर होता. त्याच्या अगेन्स्ट मला क्लायंटचा आयडी, क्लायंटचा नेम आणि क्लायंटची कंट्री ही इन्फॉर्मेशन रिपोर्टमध्ये गेली पाहिजे. जे पण WI5 चा डेटा असेल तो, त्याच्यामध्ये तुमचं एक्सेलचं ऑटोमेशन यूज होईल, तुमचं फिल्ट्रेशन यूज होईल, डेटा फेचिंग यूज होईल आणि ईमेलची ऍक्टिव्हिटीज यूज होईल. एक सिंपल, एकदम सिंपल प्रोजेक्ट आहे, छोटा. ठीक आहे. हे सगळं आपल्याला ऑटोमेशनच्या थ्रू करायचं आणि ऑटोमॅटिक झालं पाहिजे सगळं. त्याच्यामध्ये कुठलाही युजर इंटरव्हेन्शन येणार नाही तुमच्या लॉग इन पासून ईमेल सेंड करेपर्यंत. ठीक आहे. हा आपल्याला प्रोजेक्ट करायचा आहे. त्याच्या आधी आपल्याला अजून 2-3 गोष्टी आहेत त्या पाहायच्या. म्हणजे वर्क फ्लो, आता सगळं तर काय तुम्ही एकाच पेजवर नाही क्रिएट करणार फाईलवर प्रोजेक्ट. तुम्हाला वेगवेगळ्या लॉग इनची वेगळी फाईल करावं लागेल क्रिएट. ठीक आहे. डेटा फेचची वेगळी फाईल करायला लागेल, फिल्ट्रेशनची वेगळी फाईल क्रिएट करायला लागेल. त्याच्यानंतर त्या क्लायंटच्या इन्फॉर्मेशन जो घ्यायचा त्याची वेगळी फाईल क्रिएट करायला लागेल. अशा 4-5 फाईल तुमच्या प्रोजेक्टमध्ये होतील आणि त्याच्यातून डेटा इन अँड आउट होईल. ठीक आहे. जसं तुम्ही दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये बनवता तसं एक एक सिंगल तुमची मेन फाईल असेल, त्याच्यामध्ये डिफरंट तुमचे फंक्शन्स किंवा फाईल कॉल होतील. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला आधी ते आतमधून बाहेर कशा डिटेल्स पास करायचे, आर्ग्युमेंट्स वगैरे. आतापर्यंत आपण फक्त व्हेरिएबलच शिकलोय, बरोबर. हाऊ टू क्रिएट द व्हेरिएबल आणि हाऊ टू स्टोअर द व्हॅल्यूज. पण आता आपल्याला आर्ग्युमेंट्स पण शिकायला लागेल त्याच्यासाठी. एका वर्क फ्लो मधून दुसरे आर्ग्युमेंट कसे पास करू शकता, इन कसं करता, आउट कसं करता. ठीक आहे. तर तो एक क्लास होईल आर्ग्युमेंट पासिंगचा, इन अँड आउटचा, आणि त्याच्यानंतर हा प्रोजेक्ट आपण स्टार्ट करू. आणि नंतर काय जे राहील ते नंतर आपण हळूहळू 1 बाय 1 एखादा टॉपिक जो राहिलाय तो कव्हर करत चालू. ठीक आहे. अशा ऍक्टिव्हिटीज भरपूर आहेत, पण त्याच्यातल्या काही मोस्ट ऑफ यूज नाही करत आपण, जे आपल्या प्रोजेक्टच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण यूज करतो. ठीक आहे. समजले? तर आता बाकीचे काही करत होते ते प्रॅक्टिस. याच्यामध्ये तुम्हाला फोल्डर क्रिएशन पण लागेल त्या प्रोजेक्टमध्ये. डे वाईज आज रन केला तर आजच्याच डेटला तुमचा तो डेटा सेव्ह झाला पाहिजे. आजच्याच डेटच्या इनपुट फोल्डरमध्ये सेव्ह झाला पाहिजे. ज्यावेळेस रिपोर्ट बनल त्यावेळेस त्याच डेटच्या आउटपुट फोल्डरमध्ये तो रिपोर्ट सेव्ह झाला पाहिजे आणि मग तो ऍज अ अटॅचमेंट ऍड होऊन युजरला गेला पाहिजे. ठीक आहे. मी करल आधी, तुम्हाला हे करून देईल, त्याच्यानंतर तसं सॅम्पल तुम्हाला मी करून देईल तेच ना खायला. मी सुरुवातीला दाखवल ना. आता तुम्हाला थोडी माहिती आहे कसं करायचं. आपण इथं करणार क्लासमध्येच. ठीक आहे. दररोज काहीतरी 1-1, 2-2 फाईल बनवू, नंतर इंटिग्रेट करू आणि त्याच्या नेक्स्ट वीक मध्ये मग तुमच्याकडून करून घेईल कसं करू शकतो काय. ठीक आहे. तर मग याच्यामध्ये तुम्हाला ऍटलीस्ट आयडिया येईल की ऑटोमेशन कसं होतं. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये ब्राउज करण्यामध्ये किंवा एखाद्या वेबसाईटवरती मल्टिपल टाइम रिक्वेस्ट टाकण्यामध्ये यूज करू शकता. करू शकतो, सगळीकडे यूज होतं ऑटोमेशन.
तुझा तिकडे जातो असं बोलतात बाय कमी वेळ माय कौन आहे ना माय कौन आहे हो सगळं रेकॉर्ड होतंय रेकॉर्डिंग चालू आहे स्वामी तुझा आवाज येणार माईक चालू सरांना पण कळलं ना कोण काय करते क्लासमध्ये
कसं असाइनमेंट ना आणि ते फोल्डर आहे ना तुझ्यात काही हा नाव काय कॅपिटल हा आपण कॅपिटल आमचं काय आता पद्धत कॉलेज काय सर ते एकदम माणसं दाखवत तुला कुठला मंथसाठी नाही मंथ अमाऊंटसाठी घेता इयर्स आहे ठीक आहे. ठीक आहे. हो ते आतापर्यंत जेवढं पण झालंय ना तेवढं ह्या वीकेंड मध्ये एकदा go through करा. ठीक आहे. नेक्स्ट वीक मध्ये सगळं यूज होणार आहे. ठीक आहे. तेच ते महत्वाचं सर क्लिअर वाला आधी क्रिएट केल्यानंतर ना त्याच माणसं हे करायचे ना हो. डायरेक्ट असं जर केलं तर ते ह्याच्यामध्ये सेव्ह होईल का मेन ह्याच्यामध्ये कुठलं लाईक जो मेन आपला फोल्डर आहे आता तू हे बघ इथं ठीक आहे इथं तुझं मंथ आहे बरोबर. याच्या पुढं जर मी डायरेक्टली असं जरी दिलं ठीक आहे बॅकस्लॅश आणि परत मी इथं जर फंक्शन टाकलं डेट टाइम नाव
हे सगळं वन स्टेप मध्ये पण करू शकतो आपण. टोटल सगळं वेगवेगळे फोल्डर क्रिएट करायची गरज नाही. डॉट नाव डॉट टूस्ट्रीम वन गो मध्ये पण सगळे फोल्डर आपण एनी टाइम क्रिएट करू शकतो. तर मी सपोज टाकला आता मनचा झालाय तुझा क्रिएट आधी, बरोबर. आता मनच्या आतमध्ये तुला DDMMYY पाहिजे, बरोबर. परत सपोज मला याच्या आतमध्ये डेचा झाला आता तुझा हा, बरोबर. आता या डेटच्या आतमध्ये तुला पाहिजे इनपुट किंवा आउटपुट, बरोबर. तर तो पण तू इथं पास करू शकतो. फक्त आउटपुटचं वेगळं करायला लागेल तुला. इथं डेट टाइमची गरज नाही ऍक्च्युली मला, कारण फक्त इनपुट आणि आउटपुट पाहिजे ना. ठीक आहे, इथं इनपुट स्लॅश बस. हे सगळे तुझ्या तिन्ही कंडिशन ऍट ए टाइम चेक होतील. कुठली? मंथच्या आतमध्ये डेट आणि त्याच्या आतमध्ये इनपुट. ठीक आहे, हे 3 फोल्डर क्रिएट नसतील तर हे तिन्ही फोल्डर त्याच्या आतमध्ये 1 बाय 1 क्रिएट होतील लगेच सिंगल कंडिशन मध्ये. इव्हन तुला मल्टिपल मंथचं फोल्डर त्याच्यानंतर याचं फोल्डर अशी क्रिएट करायची गरज नाही. सिंगल याच्यामध्ये पण तू वन गो मध्ये इनपुट आणि आउटपुट हे दोनच फोल्डरला धरून सगळं डिरेक्टरी एकत्र सुद्धा क्रिएट करू शकतो. हा, मी करून दाखवतो तुम्हाला, थांबा 1 मिनिट. दोन्ही पण करून दाखवतो म्हणजे ते पण डाऊट नकोय. ठीक आहे, ते फक्त आपण कसं केलं की सिंगल तुम्हाला समजायला पाहिजे की ते फोल्डर आहे की नाही. हा, मग तेच मग ते किती वेळात विचारतो मी, काही समजतंय नाही समजतंय, कोणी काय रिस्पॉन्स नाही. मला तरी कसं कळणार की काय नाही समजतंय. हा, ठीक आहे. आता इथं पहा, लक्ष द्या इकडं. ठीक आहे, आता तुमचा बेस फोल्डर आहे, बरोबर. हा वाला तुमचा मेन फोल्डर, बरोबर. कुठला? ऑटोमेशन 2025. ठीक आहे, आणि आता मी बाकीचे सगळे डिसेबल करतो. ठीक आहे, वन गो मध्ये कसे क्रिएट करू शकतो ते आपण पाहूया एकदा. एक काम करतो, हा पूर्णच वर्कफ्लो डिसेबल करतो. त्याच्यामधलं फक्त आपल्याला हे पाहिजे मेन, बरोबर. कंट्रोल D केलं मी. असाईन तर ऑलरेडी मी कॉपी केला होता. ठीक आहे, हा मेन फोल्डर इथं नसेल, वेगळा फाईल आहे म्हणून. कंट्रोल X कंट्रोल K कंट्रोल V. आता आपले फायनल 2 फोल्डर्स आहेत, बरोबर. एक इनपुट फोल्डर आहे आणि एक आउटपुट फोल्डर. दोनच फोल्डर आपल्याला फायनली पाहिजे एकदम एंडला. बाकी त्याच्या आधीचे जे फोल्डर स्ट्रक्चर आहे ते सिमिलर आहे सगळ्यांचं, बरोबर. सिमिलर आहे म्हणजे काय? आता मी 2च फोल्डर क्रिएट करतो, एक कंट्रोल C कंट्रोल V. ठीक आहे, कंट्रोल X कंट्रोल K. इनपुट फोल्डर. ठीक आहे, ठीक आहे, हे आउटपुट फोल्डर. आता हे इनपुट फोल्डर तुमच्या कुठल्या फोल्डरच्या आतमध्ये होणार आहे? मेन फोल्डरच्या, बरोबर. str मेन. ठीक आहे, str मेन. त्याच्यानंतर काय पाहिजे तुम्हाला? str मेनच्या आतमध्ये सपोज डिप्लोमा बॅच पाहिजे, बरोबर. इथं तुमचा व्हेरिएबल पण पास होऊ शकतो. ठीक आहे, डिप्लोमा बॅच प्लस त्याच्या आतमध्ये तुम्हाला इयर वाईज पाहिजे, बरोबर. एक बॅकस्लॅश आला. ठीक आहे, डेट टाइम नाव डॉट टूस्ट्रीम. ठीक आहे, याच्या आतमध्ये मला कुठलं पाहिजे? इयरचं पाहिजे. डिप्लोमा बॅचच्या आतमध्ये इयरचं. नंतर मी हेच कॉपी करतो. ठीक आहे, इथं परत एक बॅकस्लॅश पाहिजे मला. ठीक आहे, त्याच्या आतमध्ये पाहिजे ते, बरोबर. म्हणून बॅकस्लॅश पाहिजे. परत मला पाहिजे
इयरचं झाल्यानंतर मला मंथचं पाहिजे. मंथचं नाव कॅपिटल मध्ये येतं काय, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये मला पाहिजे डेचं, तर मग DDMMYYY, ठीक आहे. आणि त्याच्या आतमध्ये मला पाहिजे ना अजून परत तुमचं इनपुट फोल्डर, बरोबर. इनपुट, ठीक आहे. त्याला एक बॅकस्लॅश, ठीक आहे. हा तुमचा एंटायर पाथ झाला तिथपर्यंतचा, बरोबर. सिमिलरली मला आउटपुटचं पण सेमच पाहिजे, पर्यंत सगळं सेम आहे म्हणून मी सगळा कोड तोच कॉपी करतो, Ctrl+V, ठीक आहे. आणि इथं तुमचं आउटपुट राहील फाईल, ठीक आहे. आता हेच दोन फक्त मी चेक करणार फोल्डर एक्झिस्ट म्हणून. कुठलं str इनपुट, Ctrl+K, क्लिअर इनपुट फोल्डर एक्झिस्ट. त्याच्यानंतर परत ईप येईल माझं, फोल्डर चेक करायचं str, सॉरी बुलियन. ठीक आहे. दोनच याच्यामध्ये आपण सगळं क्रिएट केलं आता. आता पहिलं जे फोल्डर स्ट्रक्चर आहे त्याला मी वाटल्यास डिलीट करतो. आता तसं पण हा वेगळाच फोल्डर आहे, तिकडे आपण फक्त डिप्लोमा बॅच घेतला होता, ठीक आहे. डिप्लोमा अंडरस्कोर बॅच होता पहिला आपला, आता आपण डिरेक्टली डिप्लोमा बॅच घेतलाय, म्हणजे हे तसंही वेगळंच फोल्डर क्रिएट होणार आहे, ठीक आहे. ह्या कोड प्रमाणे इथे जर तुम्ही पाहिलं तुमच्या मेन फोल्डर मध्ये आपण इथं क्रिएट करताना इनपुट फोल्डरच्या आतमध्ये डिप्लोमा बॅच टाकले, ठीक आहे. तर याचा वेगळा फोल्डर क्रिएट होईल तसा आहे. ठीक आहे. तिथं झालं तुमचं डिप्लोमा बॅच फोल्डर, ठीक आहे. डिप्लोमा बॅचच्या अंडर तुमचं
25 फोल्डर क्रिएट झालं, जुलै फोल्डर क्रिएट झालं, डे वाईज क्रिएट झालं, इनपुट आणि आउटपुट क्रिएट झाले. ठीक आहे, वन गो मध्ये सगळे, मला वेगळं क्रिएट करायची गरज नाही पडली. ठीक आहे, म्हणजे तुमची डिरेक्टरीचा पूर्ण पाथ तो ऍट अ टाइम पण क्रिएट करू शकतो. ठीक आहे, पण तुम्हाला सिंगल सिंगल करायचे असेल तर तुम्ही तसे पण करू शकता, जे आपण आधी शिकलोय ते. तो सिंपल वे आहे आणि हा तुम्ही ऍट अ टाइम सगळे क्रिएट करू शकता. ठीक आहे. ठीक आहे, एवढं करून पहा एकदा सगळे ऍट अ टाइम. तर मध्ये STR असं वेरिएबल घेतलाय ना, मॅन्युफॅक्चर मध्ये STR असं का घेतलं होतं? चांगलं ते फोल्डर पाहिजे होतं ना, STR इयर म्हणजे तो व्हेरिएबल आहे, त्याच्या आतमध्ये तुझी
मंथचे पाहिजे होतं ना. आता इयरच्या फोल्डरच्या आतमध्ये मंथचा पाहिजे बरोबर. आता इयर जर 2025 आहे त्याच्यामध्ये मंथ्स 12 असू शकतात. म्हणून आपण मग त्याचा मंथचा घेतला आणि त्याच्यानंतर डेट टाइम डॉट नाऊ डॉट टू स्ट्रिंग आणि त्याच्यामध्ये आपण मंथ पास केला. जो करंट मंथ आहे तो येईल. मग आधी इयरचा फोल्डर क्रिएट करून मग मंथचा. आता इथं फोल्डर स्ट्रक्चर जे आपण फायनली क्रिएट केले ते बघ ना, तू लक्षात येईल ना तुझ्या. ते बघितलं. आता डिप्लोमा बॅच आपण सगळ्यात आधी मेन फोल्डर क्रिएट केला. ठीक आहे. डिप्लोमा बॅचच्या आतमध्ये इयरचा फोल्डर क्रिएट केला. नंतर मंथचा क्रिएट केला. त्या मंथच्या आतमध्ये तू डेटचा क्रिएट केला आणि त्याच्या आतमध्ये हे 2 फोल्डर क्रिएट केले इनपुट आउटपुट. म्हणजे हा दररोज तुझा हे डेटचा फोल्डर आहे की नाही ते चेक करा. हा मग उद्या जाऊन जर आपण हा कोड रन केला तर उद्या 5 डेटचा फोल्डर क्रिएट होईल आणि त्याच्यामध्ये इनपुट आउटपुट क्रिएट होतील. आपल्याला हे स्ट्रक्चर फॉलो करायचंय म्हणून आपण त्या बनवून लक्ष्य. ठीक आहे. ही प्रॅक्टिस करा एवढी. मंडेला आपण इन आउट वगैरे हे काय जे आहे सर थोडं ते प्रिव्हियस फाईल शेअर करतात. कुठल्या आपल्या जे केल्या प्रोजेक्टचं काम करतो ते तुम्हाला आहे ना जेवढा आपण प्रोजेक्ट केलाय ना त्याचा एंटायर फोल्डर शेअर करतो ग्रुपवर. एंटायर फोल्डर त्याच्यामध्ये जेवढं पण केलंय ना ते सगळे आपल्या डे 1 पासून आजच्या डेट पर्यंत केलं सगळं. मी ऑप्शन करतो ना लॅबला वगैरे तुम्ही केलं ते ऍक्टिव्हिटी आणि हे सगळं देतो ना सगळंच टोटल फोल्डरच शेअर करतो त्याच्यामध्ये तुला पूर्ण हा कोड मिळेल. कुठले हे वाले. इथं जर तू प्रोजेक्ट मध्ये गेला ना हे सगळे जेवढे आपण केलंय ना एक्सेल ऍक्टिव्हिटीज फोल्डर ऍक्टिव्हिटीज क्रिएट डेटा टेबल एक्सेल फिल्टर फॉर्म्युला एक्सटेंड हे सगळेच मग तुला पेजेस मिळून जातील. ठीक आहे. 10 पासून फक्त 10 पासून 30. हा नाही सगळेच पास करून देतो सगळ्यांना इझी आहे. ठीक आहे. म्हणजे मंडेला परत नको कोणाला इश्यू की बाबा हा प्रॅक्टिस हा करायला. ठीक आहे. चला भेटू मग मंडेला. काही डाऊट असेल ते विचारा मी पलीकडे बसलेलो आहे.